पळवंडी येथील पुरातन श्री महादेवाचं मंदिर याला पिंपळेश्वर म्हणतात। ते या ठिकाणी पुरातन काळापासून त्याची महती जाणून या ठिकाणी महाशिवरात्र असेल किंवा श्रावणी श्रावणामधील जे काही 4 किंवा 5 सोमवार येतात त्या प्रत्येक सोमवारी या ठिकाणी फार मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात। केवळ पिंपळवंडी गावच नाही तर परिसर सुद्धा या ठिकाणी या देवस्थानच्या भक्तीमध्ये लीन झालेला आहे। पिंपळाई ऋषी यांच्या माध्यमामधून किंवा त्यांच्यामुळे या ठिकाणी पिंपळेश्वर हे नाव पडलं। पूर्वी पिंपळाई ऋषीने या स्थानावर या ठिकाणी तपश्चर्या केली। अनेक वर्षाची तपश्चर्या केल्यानंतर भगवान श्री शंकर त्यांना प्रसन्न झाले आणि त्यासाठी ते या ठिकाणी दर्शनासाठी येत असताना त्यांना दर्शन देण्यासाठी येत असताना श्री पिंपळाई ऋषी यांनी स्वतःचं शिर तोडलं, कारण तेवढे घाईने ते जाऊ शकत नव्हते। शंकराला भेटण्यासाठी ते या ठिकाणावर त्याने आपलं स्वतःचं शिर तोडलं आणि त्या शंकराच्या दर्शनासाठी पाठवलं। ते शिर आज विरोली तालुका पारनेर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। तर अशा प्रकारची ऋषीनं केलेली तपश्चर्या आणि त्या माध्यमामधून या स्थानाचं महात्म्य दिवसेदिवस अगदी मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे आणि या ठिकाणी भाविक प्रत्येक सोमवारी सुद्धा या ठिकाणी महाआरतीचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो। पिंपळवंडी गावच्या विभागामधील फार मोठ्या संख्येने असलेलं काकडे भावकी त्या काकडे मंडळी विशेष करून या ठिकाणी लक्ष देत असतात आणि या ठिकाणचं सर्व व्यवस्थापन त्यामध्ये मग श्रावणी सोमवारचा आखाडा असेल किंवा महाशिवरात्रीचा महोत्सव असेल या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये ही सर्व मंडळी पार पाडत असतात। संपूर्ण ग्रामस्थांचं पिंपळवंडी गावाचं सुद्धा सहकार्य त्या दृष्टिकोनातून त्यांना या ठिकाणी मिळत असतं। व्यवस्थापनामध्ये जरी ती मंडळी असली तरी गावच्या प्रत्येक ग्रामस्थाचा या ठिकाणी काही ना काही निश्चितपणे आपल्या आर्थिक योगदानामधून सहभाग असतो। तर अशा पद्धतीचं हे देवस्थान या ठिकाणी आज परिसर विकासाचं जर काम पाहिलं आपण तर पूर्वीच्या आणि आत्ताच्या कामामध्ये फार मोठा बदल झालेला आहे। पूर्वी या ठिकाणी कुठल्याही प्रकारे काही सोयी सुविधा फारशा नव्हत्या, परंतु पुढच्या काळामध्ये नवीन मंडळी या ठिकाणी येऊ लागली आणि त्यांच्या माध्यमामधून नवीन संकल्पना उदयास आल्या आणि या ठिकाणी आज आपण पाहतो या ठिकाणी वृक्षारोपण चांगल्या प्रकारचं झालंय। फुलं झाडं सगळी अगदी बहरलेली आहेत आणि हे जे स्थान आहे अत्यंत या ठिकाणचं जे निसर्ग सौंदर्य आहे अत्यंत चांगल्या प्रकारचं निसर्ग सौंदर्य। शेजारी वडा वाहतोय, त्या ठिकाणी गोमुख आहे पुढच्या बाजूला, त्या गोमुखामधून पाणी वाहत असतं तर ते सुद्धा एक पावित्र्य म्हणून या ठिकाणी पाहिलं जातं। तर अशा प्रकारचं हे निसर्गरम्य ठिकाण म्हणून या ठिकाणाकडे पाहिलं जातं। श्रद्धेचा भाव तर निश्चितपणे आहेच, परंतु एक निसर्गरम्य ठिकाण परिसरामध्ये कुठं जायचं असेल तर निश्चित परिसरातील लोकांनी या ठिकाणी येऊन या देवस्थानाला भेट द्यावी अशा प्रकारची परिसरामधील जनतेला एक चांगल्या प्रकारची एक मनापासूनची एक अपेक्षा आणि या ठिकाणी एक आवाहन करतो।
आज सोमवार महाशिवरात्रीच्या या पर्वामध्ये सर्व शिवभक्तांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो, स्वागत करतो। खरं तर या देवाचं महत्त्व असं आहे की पिंपळवंडी येथील पिंपळेश्वर मंदिरामध्ये पिंपळायत ऋषींचं या ठिकाणी धड असून पारनेर तालुक्यातील विरोली गावामध्ये या देवाचं शिर आहे। खरं तर जगामध्ये असं एक मंदिर आहे ज्याचं शिर या ठिकाणी पिंपळवंडीमध्ये आहे आणि धड खरं तर विरोली पारनेर तालुक्यातील विरोली गावामध्ये आहे। याची आख्यायिका अशी आहे की खरं तर पिंपळायत ऋषींनी प्रत्येक वर्षाला या ठिकाणी काशी यात्रा करत असताना खरं तर वृद्ध झाल्यामुळं त्यांना काशीला जाता येणं, त्यामुळं खरं तर इंद्राने आपल्या सामर्थ्यानं या ठिकाणी त्यांचं धड आणि शिर वेगळं करून खरं तर काशीला पाठवण्याचा प्रयत्न केला। ते करत असताना शिर या ठिकाणी पिंपळवंडी गावात थांबलं आणि धड मात्र विरोली गावामध्ये पडलं। अशा पिंपळायत ऋषीचं हे हेमाडपंथी मंदिर असून खूप हजारो वर्षाचं हे मंदिर आहे। या मंदिरामध्ये श्रावण महिन्यातील 5 सोमवारी खूप मोठा आखाड्याचा कार्यक्रम होतो, महाआरती होतो। प्रत्येक शिवरात्रीला खूप मोठ्या प्रमाणात महाआरती होते आणि खरं तर जानेवारी महिन्यामध्ये जी षडतीला एकादशी असते त्या दिवशी या देवाच्या कुंडातलं जे काही पाणी आहे ते घेऊन कावडीच्या रूपानं नारंगाव मार्गे वारुळवाडी मार्गे या मंदिराचे सर्व शिवभक्त षडतीला एकादशीच्या दिवशी भीमाशंकर या ठिकाणी खरं तर जलाभिषेक करतात। या ठिकाणी हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि कावड यात्रेमध्ये हजारो वारकरी, हजारो कावड यात्री या ठिकाणी सहभागी होत असताना खरं तर या ठिकाणी आलेले सन्माननीय आम्हाला ज्या वेळेस सहकार्य लागतं ते विघ्नर टाईपचे सर्व पत्रकार, सर्व मान्यवर या ठिकाणी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं पुन्हा एकदा आपलं सर्वांचं शिवभक्तांचं आणि विघ्नर टाईमचं मनापासून आभार मानतो। असंच सहकार्य आपण देवाला वेळोवेळी देत राहाल अशी नम्रपणे विनंती करतो। थांबतो। धन्यवाद। पिंपळायत ऋषीच्या ज्या काही पिंपळायत ऋषी आणि शिवभक्तांचं या ठिकाणी आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लागतं, त्या सर्वांच्यामुळे या ठिकाणी देवाची या ठिकाणी खूप अशी प्रगती वारंवार होत असते। आपल्या सर्वांच्या माध्यमातून देवाची अशीच प्रगती व्हावं अशी नम्र प्रार्थना करून थांबतो। धन्यवाद।